नमस्कार. मी डॉक्टर श्यामला कारखानीस. संगीताशी संबंधित अशा काही विषयांवर मी व्हिडिओ करते. आत्ताचा हा विषय तो म्हणजे बंदिशीतून भेटणारा श्रीकृष्ण आणि रागभाव. बंदिश म्हणजे काय तर राग आणि ताल यांना जी शब्दांद्वारे बांधून ठेवते ती बंदिश कंठसंगीतातली. बंदिश आपल्याला अनेक गोष्टी त्यातल्या उलगडून सांगते लपलेल्या, कारण बंदिशीमध्ये रागाची सगळी वैशिष्ट्य छानपैकी दिसतात. त्यामुळे बंदिशीचा अभ्यास केला की रागही कळतो. बंदिश हे राग शिक्षणाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. याचं कारण म्हणजे पूर्वी आता नोटेशन पद्धती अस्तित्वात नव्हती, रेकॉर्डिंगची सोय नव्हती. तेव्हा मग बंदिशीच्या साहाय्याने हे रागसंगीत पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचलं गेलं, जतन केलं गेलं. कारण आपली गुरुमुखी विद्या आहे. गुरुनी शिकवलेलं शिष्याला आणि शिष्यानी शिकवलेलं त्याच्या शिष्यांना, असं पुढे पिढीप्रमाणे ते पुढे जात गेलं. आणि ते बंदिशीच्या साहाय्याने, राग हा बंदिशीच्या साहाय्याने शिकला गेला. गुरु पूर्वी म्हणायचे ना, बंदिश देख के गाओ, असं ते इतकं महत्त्व बंदिशीनं होतं. आपल्याकडे अनेक बंदिशी आहेत. काही पारंपरिक आपल्या बुजुर्गांनी रचलेले आहेत, काही नंतर मग अनेक प्रतिभावान बंदिशकारांनी त्याच्यात भर घातलेली आहे. अशा खूप आहेत. बंदिशकाराला बंदिश केव्हा सुचते? जेव्हा राग, ताल, लय, रागभाव, शब्द याचं जेव्हा त्याला आंतरिक अनुभूती होते तेव्हा त्याला ती बंदिश सुचते. अशा अनेक बंदिशी आहेत, अनेक विषयांवरच्या आहेत. त्यात मग सगळ्या देवी देवतांवरच्या आहेत, निसर्गवर्णन करणाऱ्या आहेत, विशेषतः वर्षा ऋतूतल्या, विरहिणीचं दुःख सांगणारे आहेत, नवविवाहितेचं मनस्थिती सांगणारे आहेत, अनेक आहेत. तर ह्या सगळ्या बंदिशींचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते की श्रीकृष्णाविषयीच्या बंदिशी अमाप आहेत. संबंध संगीत विश्व हे श्रीकृष्णानेच भारलं गेलेलं आहे. याचं कारण म्हणजे तो स्वतःच संगीत आहे ना. आणि तो आपल्या बासरीनी, मंत्रमुग्ध करणाऱ्या बासरीनी सगळ्या जगाला संगीताचा आणि पर्यायाने शांतीचा संदेश देत असतो. आणि बंदिशीतून तो आपल्याला अनेक रूपांनी भेटतो, बालरूपापासून ते विश्वरूपापर्यंत. आणि मग आबालवृद्धांनाही तो आपलासा वाटतो त्यामुळे. आणि ह्या अशा बंदिशींमध्ये तो भेटतो तो रागभाव घेऊन. रागभाव आणि शब्द हे एकमेकात इतके विरघळून गेलेले असतात की ते वेगळे वाटतच नाहीत. त्यामुळे हा श्रीकृष्ण आपल्याला रागभावाचीही जाणीव करून देतो. आता त्याच्या बालरूपापासून आपण सुरुवात करू. बालरूपाच्या काही बंदिशी सांगते मी. मिया की तोडीतली एक बड्या ख्यालाची बंदिश. सुंदर श्याम बनठन लाल, कानन कुंडल, तिलक भाल. सुंदर श्याम बनठन लाल, कानन कुंडल, तिलक भाल. सुंदर श्याम. इथे ही जी श्याममधल्या शावर सम आहे ती मंद्र कोमल दैवतावर आहे. आणि कुंडल म्हणताना जे मध्य कोमल दैवतावरून पंचमावर हळुवारपणे स्थिरावलं जातं. या सगळ्यामुळे त्या श्यामची, त्याचं सौंदर्य किंवा त्याची निरागसता ही आणखीन वाढते. तोडी हा मुळात वैराग्य किंवा भक्तिभाव दाखवतो. इथे हे बालरूप हे परमेश्वराचंच आहे, त्यामुळे अर्थात भक्तिभाव तिथे आलाच. तर तोही या बंदिशीच्या शब्दातून दिसतो. पुढे डॉक्टर प्रभात रे यांची एक चंद्रकंसमधली बंदिश आहे.
सगुण स्वरूप नंदलाल, कान कुंडल तिलक बाल, मंद मधुर मुस्कान, सगुण स्वरूप नंदलाल. इथे तो नंदलाल कसा आहे? गुणी आहे आणि सुस्वरूप आहे, साजिरा गोजिरा आहे. कपाळाला टिळा आहे, कानात कुंडल आहे आणि मुख्य म्हणजे चेहऱ्यावर निर्व्याज आणि मोहक असं हसू आहे, मुस्कान. आता हे हसू वरच्या तार षड्जापासून मध्य षड्जापर्यंत जी ताण घेतली जाते त्याच्यामुळे ते आणखीनच अधोरेखित होतं हास्य त्याचं आणि ते आणखीन सुमधुर वाटतं. तिसरी माझीच एक स्वरचित बंदिश आहे गोरख कल्याणमधली. नन्हे नन्हे पग में पायलिया बाजे, ठुमक ठुमक चले कन्हैया जो साजे. नन्हे नन्हे पग में पायलिया बाजे, नन्हे नन्हे पग में पायलिया बाजे, ठुमक ठुमक चले कन्हैया जो साजे. नन्हे नन्हे पग में पायलिया. इथे तो छोटासा कृष्ण, त्याचे छोटे छोटे पाय, छोटे छोटे वाळे घातलेत त्याला आणि तो कसा चाललाय? ठुमकत ठुमकत चाललाय. आपल्याला माहिती आहे 1.5-2 वर्षाची मुलं छोटी नुकती चालायला लागलेली कशी चालतात? ठुमकत ठुमकत चालतात. तसाच तो चाललेला आहे आणि मग इतका सुंदर दिसतोय तो, गोजीरवाणा दिसतोय. गोरख कल्याण आधी फार गोड राग आहे, म्हणजे त्याचे स्वरांमध्ये जो गोडवा आहे ना तो ह्या नन्ह्या मुन्न्या कन्हैयाच्या श्रीकृष्णाच्या रूपाला अगदी साजेसा आहे. तर अशी अनेक आपल्याला बालरूपाच्या बंदिशी मिळतील. तुम्ही सुद्धा शोधा, अनेक आहेत, शोधा आणि मग त्याच्यातून आनंद घ्या तुम्ही, तो फार सुंदर असेल. पुढच्या भागात आपण बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाचं त्याच्याविषयीच्या बंदिशी बघूया. हा चॅनल आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.